एकेकाळी रक्तबीज नावाचा राक्षस होता. त्यामुळे मानवासह सर्व देवता कोपले. रक्तबीज राक्षसाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीवर पडताच त्याच्यासारखा दुसरा राक्षस निर्माण व्हायचा. या राक्षसामुळे सर्वजण त्रासले आणि समस्या सोडवण्यासाठी भगवान शंकरांकडे गेले. भगवान शिव ज्ञानी आहेत, त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही. भगवान शिव म्हणाले की केवळ माता पार्वतीच या राक्षसाचा नाश करू शकतात. तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले. देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसाचा वध केला, पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली. यानंतर माता पार्वतीने स्वतः मां कालरात्रीला शक्ती आणि तेजाने निर्माण केले. यानंतर जेव्हा माता दुर्गेने रक्तबीज राक्षसाचा वध केला आणि तो जमिनीवर पडण्याआधीच त्याच्या शरीरातून रक्त निघत होते, तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी माता कालरात्रीने तिचे तोंड रक्ताने भरवले. तेव्हापासून माता पार्वतीच्या या रूपाला माता कालरात्री असे नाव पडले. याशिवाय देवीची आणखी नावे आहेत. काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्युरुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा अशी देवीची नावे आहेत. तर कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानली जाते. रौद्री, धूम्रवर्ण ही माता कालरात्रीची आणखी काही नावे आहेत. माता कालरात्रीच्या पूजेचे महत्त्व. माता कालरात्री हे नवदुर्गेचे रूप असून शक्तीचे प्रतीक मानले जाते. कालरात्री माता अज्ञान आणि अंधकाराचा नाश करते. देवीच्या या रूपाची उपासना केल्यास मनात सकारात्मकता येते आणि जीवनात प्रकाश येतो. ती शक्तीची देवी आहे आणि तिच्या भक्तांना शक्ती देते. देवीची उपासना केल्याने व्यक्तीमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. माता कालरात्री भक्तांचे सर्व भय दूर करते. त्यांच्या कृपेने मनुष्य सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होतो. कालरात्री माता रोगांपासून मुक्ती देते. कालरात्रीची उपासना केल्याने आरोग्यास लाभ होतो. कालरात्री माता शत्रूचा नाश करते. देवीच्या कृपेने माणसाचे सर्व शत्रू नष्ट होतात. माता कालरात्रीला धन आणि धान्याची देवी देखील मानली जाते. देवीची पूजा केल्याने मनुष्याला धनाची प्राप्ती होते. माता कालरात्रीला मोक्षाची देवी देखील मानली जाते. कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो आणि शक्ती वाढते अशी मान्यता आहे. तसेच देवीच्या या रूपात सर्व राक्षस, भूत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात, जे तिच्या आगमनाने पळून जातात. काळरात्री देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले, तर गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. कालरात्रीला महादेवाप्रमाणेच 3 डोळे आहेत. हे ब्रह्मांडासारखे गोल आणि चमकदार आहेत. कालरात्री देवीचे वाहन गाढव आहे. 4 भुजाधारी कालरात्री हिच्या उजव्या हातामध्ये वरमुद्रा आणि खाली अभयमुद्रा आहे, तर डाव्या हातात लोखंडाचा काटा आणि खड्ग आहे. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासातून आगीच्या भयंकर ज्वाला निघतात. हिचे रूप दिसायला अत्यंत भयंकर असले तरी ती नेहमी शुभफळ देणारी आहे, म्हणून हिचे दुसरे नाव शुभंकरी असेही आहे. दुष्टांचा विनाश करणारी, ग्रहसंकटांनाही दूर करणारी अशी ही कालरात्री. ही देवी शुभंकारी आहे, त्यामुळे हिची उपासना केल्यास मिळणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. कालरात्री देवीला कोणता रंग आवडतो? दुर्गेचे हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे. त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग आवडतो. त्यामुळे देवीची पूजा करताना लाल कपडे परिधान करा. तसेच देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा. देवीचा मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम कालरात्री देवे नमः. माता कालरात्रीला कोणता नैवेद्य दाखवावा? तसे तर भक्तांनी अर्पण केलेलं सर्वच देवीला प्रिय असतं, पण पार्वती मातेच्या या रूपाला गूळ सर्वाधिक प्रिय आहे. त्यामुळे देवी कालरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.